आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। तिळवणबारी धोकादायक स्थितीत, दरड कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता, प्रशासनाने संरक्षक जाळी त्वरित बसवावी, काशीनाथ गुंजाळ यांची मागणी। विसापूर, कडवण व बागलाण तालुक्याला जोडणारी तिळवणबारी सध्या धोकादायक स्थितीत असून केव्हाही दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। प्रवासी वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून या बारीकडे प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम खात्याने अक्षम्य दुर्लक्ष केले असून जर दरड कोसळली तर मात्र प्रवाशांना जीवही गमवावा लागेल अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे। आता पावसाळाही सुरू झालाय। पाऊस पडल्यानंतर दरड कोसळण्याची स्थिती सध्या दिसत आहे। तरी प्रशासनाने या बारीच्या संरक्षणासाठी कोणतीही संरक्षक जाळी बसविलेली नाही। तरी प्रशासनाने त्वरित संरक्षक जाळी बसवावी, अन्यथा या मार्गावरील वाहतूक बंद करावी अशी मागणी जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचलित बळीराजा हक्क समितीचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख काशीनाथ गुंजाळ यांनी केली आहे। ते म्हणाले की कडवण व बागलाण या दोन्ही तालुक्याला जोडणाऱ्या या बारीतून रस्ता आहे। या बारीतून कांद्याचे माल वाहतूक, ट्रॅक्टर, भाजीपाल्याचीही वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते व हा सधन भाग असल्यामुळे या बारीतून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा व वर्दळ सुरू असते। कडवण व बागलाण या दोन्ही तालुक्यांना जोडणारी ही बारी असून या बारीतून सुलभ व कमी वेळात प्रवास होत असल्यामुळे प्रवासी वाहनांची मोठी वर्दळ असते। तरी बागलाण व कडवणच्या लोकप्रतिनिधींनी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष घालून बारीच्या डोंगरांभोवती संरक्षक जाळी त्वरित बसवावी व प्रवाशांचा जीव वाचवावा अशी मागणी बळीराजा हक्क समितीचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख काशीनाथ गुंजाळ यांनी केली आहे। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदारसह सोनू अहिरे। हे आपल्याबरोबर जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे बळीराजा हक्क समितीचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख काशीनाथजी गुंजाळ यांनी आपल्याला इथे सांगितलं आहे की ही आहे तिळवणबारी। अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये हे सगळं चित्र आता इथे तुम्ही ते बघू शकता की इथे थोडा जरी आता पाऊस झाला तरी इथे दरडी कोसळायला सुरुवात होईल आणि इथे ऑलरेडी पडलेल्याच आहेत ते तुम्ही ते बघू शकता की इथे ही वाहतुकीला इथे अत्यंत धोकादायक अशा परिस्थितीत ही बारीमधली वाहतूक चालू आहे आणि इथे सार्वजनिक बांधकाम खात्याने ह्या डोंगरांना इथे आजूबाजूच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंती जाळी वगैरे सुद्धा बसवलेली नाही आहे। कोणतीही संरक्षणाची इथे व्यवस्था नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अत्यंत जीवघेणा प्रवासी इथे करत असतात। तर ही समस्या मांडली आपल्यासमोर काशीनाथ गुंजाळ यांनी। ते काय म्हणतात ते बघूया। ही तिळवणबारी अतिशय धोकादायक आहे। इतकी भयानक आहे की पावसाळा चालू झाल्यानंतर ही बंद केली पाहिजे। बांधकाम खात्याने आत्तापर्यंत PW वाल्यांनी इथे लक्ष दिलं पाहिजे होतं। ही फार घातक बारी आहे। त्यानंतर ही 2 तालुक्याला जोडणारी बारी आहे आणि 2 तालुक्यात देवाणघेवाण चालते इथं, कारण 5-5 किलोमीटरच्या अंतरावर गाव आहे इथं आणि 2 तालुक्याला जोडल्यानं असल्यामुळे इतके घातक आणि प्रवासी जास्त चालतं, जनता जास्त या रस्त्याने वापर करते। म्हणून याची काळजी घेऊन याची दखल घेतली पाहिजे आणि खरोखर आपण ज्यावेळेस जिवंत असताना काही गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही, पण कदाचित तिथं जर काही एखादी गोष्ट घडली तेव्हा मग आपण सगळीकडे चित्रीकरण करून आपण सगळं महाराष्ट्रावरती फिरवतो। माझं म्हणणं एवढंच आहे, कोणाच्या जीवाला धोका होणार नाही याची दक्षता घेऊन आणि बांधकाम खात्याने लवकरात लवकर इथं पाहणी करून इथं संरक्षण जाळी तरी तात्पुर बसवावी, नाहीतर ही बारीचा रस्ता हा बंद केला गेला पाहिजे। खरोखरच अवघड आहे, जीव घेणे अशी बारी आहे याच्याकडे, म्हणजे फार दुर्लक्षित आहे। आपण जसं काही कुठंतरी हे की सुजलम सुफलाम भागात असलेली ही बारी आहे। इथं सगळे सुज्ञान 2 तालुक्याला जोडले 2 तालुक्याला जोडणारी ही बारी आहे, फार महत्त्वाची बारी आहे आणि याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। शासनाने याच्या गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। अत्यंत कठीण परिस्थितीमधून हा सगळा प्रवास जीवघेणा प्रवासी करत असतात, वाहतूक करत असतात। इथून कधीही कोणाच्याही जीवावर बेतेल असा मन झालेलं आहे आणि ही समस्या इथे काशीनाथ गुंजाळ यांनी प्रकर्षाने मांडली। अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे आणि दोन्ही तालुक्याला, एक बागलाण आणि कडवण या दोन्ही तालुक्याला जोडणारी ही हा रस्ता आहे आणि हा डोंगरांमधून जात असल्यानंतर इथे कोणताही संरक्षणाचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला आहे आणि तो त्यांनी इथे मांडलेला आहे। तो या प्रश्नाकडे
प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित लक्ष घालून आणि या प्रश्नाची तड लावावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. कॅमेरामन सोनू आयरेसह विनायक इनामदार, टीव्ही न्यूज महाराष्ट्र.